हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर सगळ्यांचीच तयारी चालू असेल, गौरी गणपतीची झाली पण असेल आणि अखेर आज तो दिवस उगवला, तो म्हणजे गौरी आगमनाचा। तर आज आहे गौरींचं आगमन। तर त्यासाठीच आम्ही आमच्या चाललो होतो गावाला। तर गावाला लेट जाण्याचं कारण असं की आमच्या बाहेर गेले होते, त्यामुळं काही आम्हाला लवकर गणपती बसवण्यासाठी इकडे येण्यासाठी जमलंच नाही। तर आम्ही आमच्या गावाला निघालो आहोत आणि वातावरण पण इतकं छान असं वातावरण होतं, मस्त वातावरण होतं। बरेच दिवसांनी आम्ही अशा वातावरणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि पाऊस पण येत होता। श्रीषा इथं पावसामध्ये झोपली पण होती, थोडा वेळ थांबलो पण होतो, जरासा उशीरच झाला होता आम्हाला पोचण्यासाठी, पण ठीक आहे, आम्ही सगळं काही जाऊन करणार आहोत। तर इथं आम्ही आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि गावातलं वातावरण इतकं असं प्रसन्न वातावरण झालं होतं। गौरी गणपती म्हटलं की पूर्ण बाजारपेठ मार्केट अख्खं असं काही भरून जातं। तर तसंच तेही भरलं होतं, मस्त वाटत होतं। मार्केटमध्ये खूप काही विकण्यासाठी आलं होतं आणि पुढे आता इथं आमचं सुद्धा गणपतीचं स्टॉल होता, पण गणपती विकून झाले तर आहेत, पण अजून आता गौरींचे मुखवटे घेऊन आमच्या सासूबाई बसल्या होत्या विकण्यासाठी। तर सासरे पण बसले होते, तर त्या विकण्यासाठी होत्या आणि आता आम्ही घरी जाऊन मी माझी घरातली कामं आवरून गौरी बसवण्याचं काम ते माझ्याकडं होतं, ते मी करणार होती। तर इथं थोडंसं ट्रॅफिक होतं, त्यामुळे इथं आम्ही थोडंसं थांबलो, कारण मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे गौरी गणपती, त्याच्यामुळे भरपूर काही गर्दी आहे विकणाऱ्यांची किंवा खरेदी करायला येणाऱ्यांची, अशी भरपूर गर्दी आहे, त्यामुळे इथं आम्ही थोडंसं थांबलो होतं। इथं बघू शकता तुम्ही, हे पण मुखवटे मस्त स्टॉल लागला होता आणि त्यानंतर इथं हे आहे आमचं दुकान। ह्या आमच्या आहेत सासूबाई। तर गौरीचे मुखवटे, बॉडी, छोटी पिलवांडं, परत ते काय म्हणतात ते पाय, गौरींचे पाय, असं भरपूर आज भरपूर काही असं विकण्यासाठी आहे। हे आहे आमचं छोटंसं दुकान आणि गणपतीचा स्टॉल हा दुसरीकडे होता। तर अशा तऱ्हेने आम्ही शिरवळमध्ये एंट्री केली होती आणि मस्त वाटत होतं गावामध्ये। तर छान प्रकारे मुखवटे पण छान होते ह्यावेळेस विकायला, मस्त वाटत होते, डिझाईन पण छान होती आणि फिनिशिंग पण छान होती, मस्त होतं। तर पुढं सगळी हे जी दुकानं दिसतात ते सगळे आमच्या आळीतलीच दुकानं आहेत। पूर्ण आमच्या इथली लोक कुंभारकामच करतात, ते त्यांचे भरपूर असे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टॉल होते, गौरीचे गणपतीचे भरपूर काही स्टॉल होते। तर हे दुकान आहे ते आमच्या चुलत सासूबाईंचे आहे, तर त्याही बसल्या होत्या विकण्यासाठी, गौरी गणपती विकण्यासाठी बसल्या होत्या। तर फायनली आम्ही घरी आलेलो आहोत, आम्ही आमच्या गावाला पोचलेलो आहोत आणि आता गौरी बसवायच्या आहेत, गौरीची तयारी आमची चालू झालेली आहे। तर आलो, थोडंसं जेवण केलं आणि आता चाललंय, श्रीषाला खाऊ घातलं, ह्यांना खाऊ घातलं जरासं करून। श्रीषा इथं बसलेली आहे, कुठे श्रीषा? सफरचंद खातीये श्रीषा ना इथं लय पळतीये, तिला असं इथं छोटं घर आहे त्यामुळे आणि खाली सामान भरपूर आहे, त्यामुळे तिला अशी वस्तू हातात घेण्यासाठी भरपूर काय प्रकार मिळणार आहेत, त्यामुळे तिच्यावर लय लक्ष ठेवावं लागते। आल्या बाहेर पळायला लागली आहे, रांगोळी पुसून घेतली आल्या आणि आता आम्ही गौरीची तयारी करणार आहे। आमचे गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला। असे हे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। हे गणपती बाप्पा आहेत ना, हे गेल्या वर्षीचे आहेत आणि हे आत्ता बसवलेले आहेत। तर गेल्या वर्षी आम्ही गणपती विसर्जन केला नव्हता, कारण मी प्रेग्नेंट होती, श्रीषा पोटात होती, त्यामुळं काही गणपती बाप्पांना विसर्जन केलं नव्हतं। तर त्यांचं पण विसर्जन यंदा ह्या गणपतीबरोबर करणार आहे। तर असे आमचे गणपती बाप्पा आणि इथं आम्ही आता गौराया बसवणार आहे। जागा छोटी आहे, त्यामुळं काही जास्त डेकोरेशन करता येत नाही आहे, पण तरी पण त्यातली त्यात जेवढं होईल तेवढं करणार आहे। तर आता आम्ही तयारीला लागू आणि गौरी गणपती करूया।
तर ठीक आहे, आता मी गौरीला आहे ना साड्या घालून ठेवणार आहे. मग नंतर आमच्या आईन त्या दुकानात बसले ते विकायला. आमचं स्टॉल आहे आम्ही आमचं, तर तिथं गौरी विकायला ठेवले ते ना, मग तिथं त्या बसल्या ते. तोपर्यंत मी आणि आमच्या आम्ही दोघं मिळून गौरीला साड्या घालून घेणार आहे. मला ते मदत करते ते, आणि श्रीषा पण आहे मदतीला ह्या वर्षी, त्यामुळं जरा जोरात होईल असं वाटतंय. बघूया आता कसं होते काय होते. मी साड्या नेसवल्यानंतर तुम्हाला दाखवते. काय म्हणते? घेऊन यात तिला तिकडे घेऊन या म्हणतात. आंघोळ नाही घातली तिला, आंघोळ नाही केली तिची, आंघोळ करायची तिला. असं एवढं लांब कसं लावून चालत. आम्ही येतो म्हणा, साड्या बिड्या घालून ठेवणार आणि येणारच आहे. येणार आहे म्हणा वरती. येणार आहे म्हणतात वहिनी घेऊन नंतर थोडं. हो असू दे, हो असू दे, येतो नंतर. एवढे नाही रे. इकडे चालली साड्या घालायची तयारी आणि इकडे चालली रांगोळी पुसायची तयारी. श्रीषा बघ, सगळी रांगोळी पुसून टाकली श्रीषाने. बघा त्यालाच मग ते एडिटिंगला साडी जास्त हाईट पण आहे ना चांगली. एक तर झाली आहे घालून. श्रीषा गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. झोपलं ना तशी हात डोक्यात हळूहळू करू, हळूहळू. तर आता फायनली माझ्या साड्या गौरांना नेसून झालेल्या आहेत. आत्ताशी एक पटकन झाली, एकीने जरा वेळ घेतला. ते काय होतच नाही, असंच असतं, एक त्रास देते एक नाही देते मला. आणि त्यात मला पटकन साड्या नेसवता नाही येत, त्यामुळं मी केला लवकरच प्रयत्न केला, पण आल्या ते ओके ओके. अशा साड्या नेसवल्यात गौरांना. ठीक आहे, आता मी झाडलोट करते. तर आता माझ्या गौऱ्यांना साड्या निसून झालेल्या आहेत. आई आता येतील दुकानावरून घरी, तर तोपर्यंत मी झाडलोट, अजून धुणं पण बाकी आहे तर ते पण धुवून घेणार आहे. भांडी घासून घेते, झाडलोट पूजेचं साहित्य काढून ठेवते, साडी बिडी घालते, आणि मग गौऱ्या घरात घ्यायच्यात आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला, तर त्याची तयारी करते. तर भेटूया. फुलं नाही आणली ना? मग अशी भाऊजींपाशी सांगितलेलं हिला पण पुजायचं का? आम्ही म्हणलं ते होतं ना, ती घेऊन ठेवून घरी तिकडे जाऊन यावं. लक्ष्मी तुला आणतो आता. आमची गौराई बसली ना, देव म्हणायचं. पेढे आहेत, पेढे तिथले अण्णाने आणलेत ना मोदक. पीस नाही आणले का? हा ते म्हणलं नाही ना, टाक आणलेत. धराव कर पुनम तू बी. चालू आहे, तिला पण करतो की करू दे 5 जणी. चालू आहे. करा मग आतमध्ये जाता ना, आतमध्ये जा मग बंद पडतो. हो द्या की. घ्यायचं मोदक. श्रीषा करू दे पूजा. मोदक घेते श्रीषा. हा एक घे, चल. एक घे. त्रिशा. श्रीषा त्रिशा का? श्री श्रीषा. त्रिषा ह्याच्या दुसऱ्या बहिणीचं नाव आहे. सगळ्याला देऊ आपण. पुण्यावाले त्यांच्या पुरीचं नाव आहे त्रिषा. ही श्रीषा. श्री गणपती काय आहे?
या, पेढा खाते तिला दे एक पेडवा देते ना सगळ्यांना हळदी कुंकू लावून देते ना पूनम दिन ना सगळ्यांना लाव हळदी कुंकू आणि दे. अगोदर आतमध्ये घ्यायच्या ना हा दे. इथंच लाव इथं लाव की, लाव की, इथं लाव. आपण घेऊन आ. ए, तू कर की बाळा कर की पूजा ए कर ना तू पूजा कर म्हणजे पाणी कर पोरींचं चालतंय ये थांबा तिला दे दे पूजा करू दे. कर बाय कर कर पाच होते हा 5 हा कर हा थोडंसंच म्हणा तिला. बघते ती. ओके दे आता. तिला द्या पप्पांकडे हा, दे. ठीक आहे चल लावलं गं कुंकू नाही हा लंबाड हे लंबाड हा लंबाड हे नको नको वस्त्र नको हळूच घे पिसाला नको गौराई गौराई कशाच्या पायी हळदी कुंकाच्या पाय गौराई गौराई कशाच्या पायी त्या पोळ्यांचे पाय हे दिलं का? गौराई गौराई कशाच्या पायी आतमध्ये 2 मिनिटं गौराई गौराई कशाच्या पायी डोळ्यांचे पाय गौराई गौराई कशाच्या पायी पोळ्यांचे पाय गौराई गौराई कशाच्या पायी गौराई गौराई कशाच्या पायी काय म्हणायचं तसं सोन पावलांच्या पायी म्हणा सोन पावलांच्या पायी म्हणा पोळ्यांचे पाय गौराई गौराई कशाच्या पायी आता मग कशी गुऱ्या ढोरांच्या पायी म्हणा ना बुरा डोळ्यांचे पाय गौराई गौराई कशाच्या पायी गुलाबाळांचे पाय मोठे पोळ्यांचे पाय या तुम्ही मोठी पाहुणे म्हणा आता हळदी कुंकाच्या पाय तुमच्या ह्या फरशीचं लगेच निघून जात असेल तुमच्या फरशीचं नाही निघत नाही 2-3 दिवस जातच नाही आता पुन्हा ह्यांना दीपारसात सगळ्यांना कोणतं हळदी कुंकू लावेल परवा आमचा गणपती उठतो ना हो, आमच्याकडे लक्ष्मी घेतली की ते गणपती घालून गेल्या वर्षीचा एक गणपती आहे ना आमचा लेट आहे ना ह्यावेळेस हो आजच 5 दिवस गौराई उशिरा बसले हो पण गौरी शुक्रवारी गौराई बसत त्यांना मी हात धुते गौराई झाल्याशिवाय तर कसं गणपती उठवणार ना? हो मग 7 दिवस गौरी विसर्जन दिवशीच उठतो गणपती आमचा. हा पण 7 दिवस ठेवायच लागणार तुम्हाला हो. ते राहू द्या Thank you तुम्हाला आल्याबद्दल ती बारकी जरा पेडा तर फायनली आमच्या गौऱ्या बसून झालेल्या आहेत लक्ष्मी घेऊन पण झालेल्या आहेत आणि मी आता गौऱ्या बसवलेल्या आहेत तर आता गौऱ्यांची ओटी भरणार आहे आणि चहा पाणी गौऱ्यांचा पाहुणचार करायचा आहे संध्याकाळी त्यांना जेवणासाठी नैवेद्यासाठी भाजी भाकरीचा नैवेद्य करायचा आहे बरंचसं काहीसं आहे तर माझ्या गौऱ्या बघा कशा बसवल्या ते मी तर फायनल लुक असा झालेला आहे गौऱ्यांचा गळ्यातले जास्त घातले जरा सासूबाईंनी घातले ते तर ठीक आहे छान वाटते मस्त तर आजचा दिवस तर खूपच धावपळीत गेलेला आहे सगळ्यांचीच धावपळ असणार आहे ज्यांच्या घरी गौरी आहेत गणपती आहेत त्यांची सगळ्यांची धावपळच असणार आहे अर्थातच माझी पण आहे तर ठीक आहे आजच्या पुरतं आज गौऱ्या आल्या आता उद्या हळदी कुंकाचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघत राहा कशा वाटल्या गौऱ्या माझ्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय